आता मराठीतला वाद हा शब्द न वापरता आम्ही कॉन्ट्रोवर्सी म्हणतोय, त्याला रिझन ही तसंच आहे। ही कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली आहे बाल भारतीच्या महिलीच्या मराठीच्या बुक मधल्या एका पोएम पासून। बघूया। ॲनिमल म्हणाले वन्स मोर, बाल भारतीच्या पोएम वरून झाला शोर। बाल भारतीचं हे पहिलीचं बुक। या बुक मधली ही पोएम, यातली ही लाईन बघा। ठुमकत नाचत आला मोर, वन्स मोर झाला शोर। जंगलात ठरली मैफल नावाची ही मराठीच्या पहिलीच्या बुक मधली पोएम। आता पहिलीच्या बुक मध्ये, ते सुद्धा मराठीच्या बुक मध्ये असे इंग्रजी शब्द आले म्हटल्यावर मग कॉन्ट्रोवर्सी तर होणारच। सोशल मीडियावरही या पोएमची जोरदार चर्चा सुरू आहे। ही पोएम पूर्वी भावे यांनी लिहिली आहे, मात्र पोएम मध्ये इंग्रजी शब्दांचा वापर केल्यामुळे त्यांच्यावर टीका होते। टेबल हा शब्द आहे इंग्रजी, परंतु मराठीमध्ये तो रूढ झालेला शब्द आहे। त्याला आपण चौपाई म्हणत नाही। चौपाई म्हटलं तर मुलांना कळणारच नाही, त्यांना टेबलच म्हणायला लागतं। कप बशीला कप बशीच म्हणायला लागतं। कप हा इंग्लिश शब्द आहे, म्हणून आपण काय कप बशी म्हणायचं थांबवलोय का? तसंच ज्याला चेअरअप करतात, चेअरअप म्हणजे ज्याला प्रोत्साहन देतो आपण आपल्या खेळाडूंना, त्या म्हणजे एखादा गायक असेल आणि चांगलं गायन म्हटलं तर मराठीमधलं उत्कृष्ट क्लासिकल जरी सॉन्ग त्यांनी गाणं म्हटलेलं असलं तरी त्याला वन्स मोरच म्हणतात ना, पुन्हा एकदा असं टाळा वाजून म्हणत नाही। आता ही पोएम असेल मराठीची, मात्र स्टुडंट्सना या पोएम मध्ये मराठी बरोबरच इंग्रजी आणि हिंदीची प्रॅक्टिस होती आहे। आता हेच बघा, वन्स मोर, माऊस हे इंग्रजी वर्ड्स आहेत, तर शोर हा हिंदी वर्ड्स वापरण्यात आलाय। मराठी लँग्वेजच्या पुस्तकात ही पोएम समाविष्ट करण्यात आल्यानं कुणाला ते पटलेलं नाहीये। मात्र बाल भारतीचं क्लॅरिफिकेशन तुम्हीच ऐका। सदरची जी कविता आहे ही 2018 साली प्रथमतः पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आली होती आणि प्राथमिक स्तराचे जे काही पाठ्यक्रम होतो त्या पाठ्यक्रमावर आधारित जे काही घटक असतात त्याच्यामधनं ही कविता निवडण्यात आलेली आहे। हे सर्व जे आहेत ना, आपल्या अभ्यास मंडळ जे असतात हे सारासार विचार करून ह्या घटकांची निवड करत असतात। आणि या कवितेमध्ये काय केलेत की लहान विद्यार्थी यांना साधारणतः एक लिसनिंग स्किल, ज्या म्हणतो आपण श्रवण कौशल्य विकसित करायचे। आता पहिलीच्या बुक मध्ये ही पोएम 2017 पासूनच होती असं बाल भारतीकडून सांगण्यात आलं। कोणीही आतापर्यंत 2018 पासून जसे पुस्तक प्रकाशित झाले, कोणी सजेशन कुठली नाहीत, कोणाची कंप्लेंट नव्हती। ह्या विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करता हे थोडंसं संमिश्र स्वरूपातलं असं जे केलेली रचना आहे त्या कवयित्रीने त्या लहानपणी लिहिलेली होती, म्हणजे किशोर वयात असताना त्यांनी लिहिलेली जी कविता आहे ती सिलेक्ट केलेली आहे। वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या पोएमची कंप्लेंट कोणीच केली नव्हती अशी माहिती बाल भारतीनेच दिली आहे। यावरूनच साहित्यिकांनी बाल भारतीवर निशाणा साधला। का आतापर्यंत चूक तुमच्या लक्षात आणून दिली नाही, ती तर तुमच्याच लक्षात यायला पाहिजे ना। तुमची निवड समिती जी आहे तिने निवड केली कशाच्या निकषावर? त्यांच्या संपादक मंडळाने ते तसंच्या तसं कसं स्वीकारलं? हे सगळे जे आहे ते इतके सुमार दर्जाचे लोक तुम्ही निवड समिती आणि संपादक मंडळात घेतले आहेत का, की ज्यांना मराठीशी गांभीर्याने काही कर्तव्यच नाही? हे प्रश्न यातून निर्माण होतात। तुम्ही समर्थन करताय का बालभारतीचे अध्यक्ष? मराठीच्या बुक मधल्या पोएम मधल्या चुकांची दुरुस्ती करा, समर्थन का करताय असा सवाल आता बाल भारतीला विचारला जातोय। तेव्हा बाल भारती या मिस्टेक मधून काही लेसन घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।